सर्वप्रथम महाराष्ट्रातील 7 विधान परिषद पदवीधर आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली। हे भिकार चोट कधीच विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन कुठेच उतरत नाहीत ना त्यांच्या प्रश्नांवरती कधी बोलतात। मुळातच याच्यामध्ये चूक विद्यार्थ्यांची आहे। यांना या डंगरांना निवडून तुम्ही नेमकं कशासाठी देता रे? तुमच्या काहीच कामाचे हे नाहीयेत। टीईटीचा पेपर फुटला, एमपीएससी चे पेपर ऑनलाइन केले, नीटचा पेपर फुटला, पण या कोणत्याच आमदाराने आवाज उठवला नाही। सगळ्यात पहिलं तर यांना धरलं पाहिजे। या भिकार चोटांना निवडून दिलं होतं विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या विधान भवनामध्ये मांडायला, विधान परिषदेमध्ये मांडायला, पण हे शंडासारखे कोणत्या बिळात लपून बसतात निवडून येऊन ते आपल्याला कळत नाहीये। आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन उभा करायचंय। कांगणे सरांसहित या महाराष्ट्रामध्ये शिकवणाऱ्या त्या प्रत्येक शिक्षकानं, त्या प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचंय। गुन्हा दाखल होईल म्हणून घाबरू नका रे राजांनो। तुमच्या याच परिस्थितीचा फायदा इथलं सरकार घेतंय। पैशावाल्याची लेकरं अगदी नोकरीला लागतायत, पैसे फेकून नोकरीला लागतायत। तुम्ही असेच अभ्यास करून मरायला लागलात। शंडासारखं जगू नका। या छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। आज परमिशनसाठी चाललोय, लवकरच तारीख कळवतोय। सगळ्यात पहिलं तर या विधान परिषदेच्या आमदारांना जाब विचारू आणि दाखवून देऊ आपली ताकद।